सर, जेव्हा आपण कॅन्सरवरील नवीन नवीन उपचारांविषयी बोलतोय तेव्हा अर्थातच रोबोटिक सर्जरी हे एक मी म्हणेन की वैद्यकीय तंत्रज्ञान आज खरोखर एक वरदान स्वरूपाचं ठरलेलं आहे, विशेष करून ज्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आहेत त्यासाठी. तर सर्वप्रथम आम्हाला रोबोटिक सर्जरी म्हणजे काय हे सांगा, काय सांगता येईल? नक्कीच. रोबोटिक सर्जरी म्हणजे हे तर रोबोमुळे होणारी सर्जरी नाही आहे. तर काही लोकांचा असा समज आहे की रोबो ही सर्जरी करतो, तर असे नाही आहे. तर हे सर्जनच ही सर्जरी करतो, ती आपण रोबोटिक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने करतो. याच्यामध्ये जी अद्ययावत रोबोटिक्समध्ये आजकाल जी डेव्हलपमेंट झाली आहे त्याचा फायदा घेऊन आपण ही रोबोटिक सर्जरी करतो. ही मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीचाच एक पार्ट आहे, ज्यामध्ये सर्जन हा पेशंटच्या जवळ नसून रोबोटिक कन्सोलवर बसलेला असतो आणि सर्जनच्या हातामध्ये कंट्रोल असतात. सर्जनच्या हाताच्या कंट्रोलने रोबोटिक आर्मचे ज्या मुवमेंट्स असतात ते आर्म पेशंटला अटॅच असतात आणि त्याद्वारे सर्व इन्स्ट्रुमेंटला कंट्रोल करतो. तर एकंदरीत ही सर्जरी ही रोबोटिकच्या सहाय्याने केली जाते, पण ही पूर्णपणे सर्जनच्या नियंत्रणामध्ये असते. रोबोटिकच्या आणखी ॲडव्हान्टेजमध्ये त्याच्यामुळे रोबोटिक्समुळे वाढणारे प्रिसिजन म्हणजे अचूकता. याच्यामध्ये 10 टाइम्स मॅग्निफाईड व्हिजन असल्यामुळे आपल्याला जो पार्ट सर्जरीमध्ये काढायचा आहे, मुख्यत्वे कॅन्सर सर्जरीमध्ये, तर तो अचूकपणे काढला जातो, कारण आपल्याला 10 टाइम्स मॅग्निफाईड व्हिजन आहे. प्लस सर्जनच्या हाताचे जे होणारे ट्रेमर्स आहेत ते फिल्टर आउट केले जातात रोबोटिक सेन्सरच्या साहाय्याने, जेणेकरून सर्जरी ही अचूक होऊ शकते. याच्यामध्ये सर्जनचे आर्गोनॉमिक्स आहे. सर्जन ज्या चेअरवर बसलेला असतो कम्फर्टेबली, आणि सर्जन जर कम्फर्टेबल असेल तर ती सर्जरी अधिक अचूकतेने आणि जास्त वेळ तो योग्य प्रकारे करू शकतो. याचा फायदा आम्हाला कॅन्सर सर्जरीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात होतो, कारण आमच्या सर्जरी हे लॉंग ड्युरेशन चालणारे सर्जरी असतात. त्याच्यामध्ये कॅन्सर सर्जनला होणारी जी फटीग आहे ती प्रचंड प्रमाणात कमी होते आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा पेशंटला होतो. त्याचबरोबर मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीचे फायदे म्हणजे काय की कमी प्रमाणात होणारा रक्तस्राव, पेशंटला जो चिरा आपण शरीरावर घेतो ओपन सर्जरीमध्ये ते नसल्यामुळे पेशंटला रिकव्हरी पोस्ट ऑपरेटिव्ह ही फास्ट होते. ऑपरेशन नंतर लागणारे जे पेन किलर औषधं आहे त्याचे प्रमाण हे कमी होतं आणि पेशंटची अर्ली रिकव्हरी होऊन पेशंट लवकर घरी जातो.